माध्यम मित्रों नमस्ते। कल इधर राष्ट्रीय कोली बेस्ता निषाद बैकवर्ड क्लास का सब मठाधीश मिलके हमारा वो क्या विकासशील इंसान पार्टी इधर आ रहा है कर्नाटक में, वो इसको कृपाशीर्वाद देने के लिए सब स्वामी जी मिलकर कल ये कार्यक्रम कर रहे हैं। इसको वो पूरा राज्य में हमारा कोली समाज 60 लाख है और टोटल ये इधर हिंदुत्व वर्ग का वोटर्स है 1 करोड़ 40 लाख है। वो सभी स्वामी जी से मिलके अभी कल एक प्रमाण वचन ले रहा है। सब विकासशील इंसान पार्टी का साथ रहने को सब लोग कल प्रमाण कर रहे हैं। वो इसीलिए एक पूर्वभावी सभा वो 7th का बेंगलुरु में एक लॉन्च हो रहा है। वो अशोका होटल में ये पार्टी का लॉन्च 7th का रहा है। उसमें हमारी राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश सैनी जी आ रहा है और संतोष सैनी जी आ रहा है और बहुत लोग आ रहे हैं, उधर बहुत प्रमुख लोग आ रहे हैं वो बाहर से। और हमारा राज्य में मंत्री लोग और कोई वो एमएलए वो सब लोग इसमें मिलके वो लड़ने को सोच रहे हैं। ये विकासशील इंसान पार्टी कल 7th को ये लॉन्च हो रहा है। उसका पहले इधर सब हिंदुत्व वर्ग का मठाधीशों को मिलके वो सब लोग बोल रहे हैं मैं हम लोग विकासशील इंसान पार्टी का साथ रहने को वो प्रमाण कर रहे हैं। इसलिए एक पूर्वभावी सभी कल कर रहे हैं भाई। हम इधर कर्नाटका से बात कर रहे हैं। राष्ट्रीय कोली बेस्त निषाद बैकवर्ड कम्युनिटी स्वामी जी पीठाधीश्वर के महासभा से हम बात कर रहे हैं। राष्ट्रीय विकासशील इंसान पक्ष कर्नाटका घटक लॉन्च करने के लिए कर्नाटक राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीयुत बीके मोहन कुमार सर के सब स्वामी जी लोग आशीर्वाद करने के लिए 17 तारीख को इधर कलबुर्गी में गार्डन होटल में वो एक कार्यक्रम कर रहे हैं। उसके लिए स्वामी जी लोग सब आ रहे हैं। बीके मोहन कुमार सर उनको आशीर्वाद करने के लिए 100 को भी अच्छे ज़्यादा स्वामी जी लोग इधर आ रहे हैं। इधर मुस्लिम मौलवी लोग, क्रिश्चियन फादरी लोग भी, मठाधीश्वर लोग सब आके ये पक्ष को विश करके ये समाज सेवा करने के लिए आशिस्ते हैं। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಎಸ್ಟಿ ಫೈಲು ಇನ್ನೂ ಮೂವ್ ಆಗಿಲ್ಲ। 3.5 ವರ್ಷದಿಂದ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬ್ರು ಹೇಳ್ತಾನೆ ಇದ್ದಾರೆ ರೆಡಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಹತ್ರ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಬೇಗ ಅದನ್ನ ಮೇಲೆ ಕಳಿಸ್ತೀವಿ, ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರೋಣ ಅಂತೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ದಯವಿಟ್ಟು ಅದನ್ನ ಬೇಗ ಕಳಿಸ್ಬೇಕು। ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ 3.5 ವರ್ಷ ಮುಗೀತು, ಇನ್ನು 1.5 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ। ನೀವೇನಾದ್ರೂ ಈ ಸತಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜಾತಿ ಹತ್ರ ವೋಟ್ ಕೇಳಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಸ್ಟಿ ಆಗ್ಲೇಬೇಕು। ಎಸ್ಟಿ ಫೈಲ್ ಈಗ ಇಲ್ಲಿಂದ ಯಾಕೆ ವಿಳಂಬ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಆಗ್ಬಾರ್ದಲ್ಲ। ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ಸಮಾಜ 35-40 ವರ್ಷದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಮ್ಗೆ ಎಸ್ಟಿ ಬೇಕು ಅಂತ। ಯಾಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಕೇಳೋಕೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಒಂದೇ ಒಂದು MLA ಇಲ್ಲ। ಇದ್ರೇನು ಅವ್ರು ನಾವು SC ಇಂದ ಗೆದ್ದು ಬಂದಿದೀವಿ ಅಂತಾರೆ। ಮಾಂಕಾಳ್ ವೈದ್ಯ ಅಂತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ನಾವು SC ಇದರಲ್ಲಿ ಗೆದ್ದು ಬಂದಿದೀವಿ, ಮೊಗೇರ SC ಅಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತಾರೆ। ಅವ್ರಿಗಲ್ಲಿ ಧ್ವನಿನೂ ಇಲ್ಲ ಕೇಳಕ್ಕೆ, ಒಬ್ಬ MLA ಇದ್ರೇನು ಕೇಳಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಲ್ಲಿ। ಹಾಗಾಗಿ ಈ ವಿಕಾಸಶೀಲ ಇನ್ಸಾನ್ ಪಾರ್ಟಿಯಿಂದ 10-15 MLA ವಿಧಾನಸೌಧಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ, 2-3 MP ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ಗೆ ಹೋದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಕೇಳ್ಬೋದು ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಯಾಕೆ ST ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ। ಆದ್ರಿಂದ ಈ ಸಮಾಜ ಈ ಒಂದು ಅವಕಾಶನ ಸಂಪೂರ್ಣ ಬಳಸ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರ ನಾವು ತಗೊಳ್ಬೇಕು। ಅದಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿದೆ।